नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज बघताय आपल्या बरोबर विद्याताई काय सांगाल? बघता एवढा मॉब तुमच्या पाठीमागे आहे, काय वाटतं? हा मॉब हा जनतेचा प्रेम आहे, जनतेने दिलेला कौल आहे। आज जनतेला कुठेतरी बदल हवाय म्हणून हा मॉब इथे आपण बघत आहोत। पाहायला गेलं तर ही पहिलीच रॅली मध्ये पूर्ण पनवेल मध्ये दिसते आणि ही एक अशी रेकॉर्ड ब्रेक रॅली याला म्हणताय। कारण आज आपण बघितलं महानगरपालिका होऊन या पनवेलचा विकास कुठेही झालेला नाहीये। त्याच्यामुळे महाविकास आघाडीला संधी देण्यासाठी जनता रोडवर उतरलेली आहे। आपले कॅन्डिडेट किती उभे आहेत, काय नाव आहे त्यांची? आज आम्ही प्रभाग 7 मधून सुदाम गोकुल पाटील हे प्रभाग क्रमांक 7 अ चे उमेदवार आहेत। तशीच मी स्वतः गायकवाड विद्यामंगल गायकवाड ही प्रभाग ब चे उमेदवार आहे। तसेच प्रदीप केशवनाथ ठाकूर हे क चे उमेदवार आहेत आणि ड चे उमेदवार मीना आत्माराम पाटील या ड च्या उमेदवार आहेत। कुठेतरी असं वाटतं का नक्कीच कुठेतरी आता ही टफ फाईट होईल असं वाटतं का? आम्हाला तर टफ फाईट वाटत नाही। तुम्ही हा मॉब बघूनच विचार करत असाल, जनता रोडवर जर उतरले असेल तर मग याला आम्ही टफ फाईट आम्ही पहिलं चॅलेंज दिलंय त्यांना की आम्ही हे टफ फाईट मानतच नाही। एक विजय रॅली म्हणून ही आजची रॅली अशी घोषित केली जाईल असं वाटतं। आता विजय रॅली ही तुम्ही घोषित करू शकतात की ही विजयाची रॅली आहे म्हणून, कारण जनतेचा जो मॉब आहे आणि जनतेचा प्रेम आहे आणि जनतेने आम्हाला दिलेले जो पाठबळ आहे त्याच्या माध्यमातून आज प्रभाग 7 मध्ये ही विजय रॅली निघालेलीच आहे। काय वाटते साहेब आपल्याला या रॅलीला बघून? पुढच्या विरोधकाला नक्कीच थोडीशी जरा ही रॅली आहे ही जनतेने स्वतःहून उत्स्फूर्तपणे काढलेली आहे। ही का लोक भाड्याने का बोलून आणलेली नाही। ज्याला जसा सोशल मीडियावर मेसेज मिळाला स्वतःहून या अन्याय विरुद्धाला वाचा फोडण्यासाठी आमचा कोणीतरी आवाज बनून आम्हाला न्याय देईल या आशेने हे मतदार ही जनता आज रस्त्यावर आलेली। पाहायला गेलं तर 2 ते 3 किलोमीटर तुमच्या पूर्ण रॅलीचं या आणि हे मोप आहे आणि पूर्ण पनवेल मध्ये ही फर्स्ट रॅली आहे। 2 ते 3 किलोमीटर रांगा असून जवळपास 10 किलोमीटरच्या पुढे स्वतः चालताना तर बाकी ठिकाणी 10-15 मिनिटं चालली का लोक कट मारून पळतात। ही माणसा शेवटपर्यंत आम्ही थांबा सांगतो पण ते थांबत नाही, पुढे चला। हा प्रेम जनतेचा आमचा आहे आणि ह्याच्यावरून आपण समजत की जनता किती प्रमाणात रस्ता उतरलेली आहे। मतदाराला काय आव्हान कराल? मतदारांना एकच सांगेन का पैसे घेऊन आपलं मत विकू नका। संविधानाने बाबासाहेबांनी आपल्या जी मताची ताकद दिलेली आहे, अंबानी अदानी यांना पण एकच मत आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला पण एकच मताचा अधिकार, ते आपलं बहुमत मत आपण विकू नका। आपण लोकशाहीचे पाईक आहोत, लोकशाहीचे रक्षण करत आहोत। जर लोकशाही वाचवायची असेल तर आपलं मत विकून न देता स्वाभिमानाने आपलं जो कोणी काम करणार आहे, आपल्यासोबत धावणार आहे, आपल्याला साथ देणार आहे, अशा चेहऱ्याला अशा नावाला तुम्ही मत द्या, एवढंच आव्हान। पाहिलं पनवेल मध्ये ही पहिली रॅली आहे जी 2 ते 3 किलोमीटर रॅली आहे आणि पाहिलं तर 5 ते 10 हजार पब्लिक या रॅलीमध्ये दिसतात। कुठेतरी विरोधकाला तर घाट फुटणारच आहे आणि आपल्या बरोबर होता विद्याताई होत्या आणि दादा सुद्धा होत्या। त्यांनी पूर्ण सपोर्ट सांगितलं की त्यांनी आपला विजय निश्चित आणि आमचा प्राणी हा निश्चित कळंबोलीत निवडून येणार आहे। तुम्ही समजा केला आहे महाराष्ट्राचा तुम्हाला पाहून कसं वाटलं? म्हणून मी आलो, मी